शिरपूर धरणाचे पाणी आणि वाघ नदीच्या तीरावर बसलेले दोन्ही थडीवर बसलेले जे शेतकरी आहे त्यांना ह्या डॅममधून पाणी मिळालं पाहिजे। ह्या आंदोलनासाठी आपण ह्या मागणी घेऊन या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत। आज खऱ्या अर्थानं जेव्हा डॅम पूर्णपणे भरतो आणि भरल्याच्या नंतर जेव्हा 7 दरवाजे उघडतात तर ते दोन्ही बाजूला नदीकाठावर बसलेल्या लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। पावसाळ्यामध्ये यांचं नुकसान व्हावं आणि त्याची नुकसान भरपाई झाली पाहिजे म्हणून इथला शेतकरी रब्बीच्या हंगामामध्ये रब्बीचं पीक आपल्या शेतात घेतो। पण ह्या अधिकाऱ्यांना काय झालं मला हे कळूनच नाही राहिलं। मी सतत 3 दिवसापासून अधिकाऱ्याच्या संपर्कामध्ये आहो। काल सुपरिंटेंडिंग इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियरसुद्धा माझी भेट घ्यायला ह्या भागात आले होते, पाहणी करण्यासाठी सुद्धा आले होते। आज डॅममध्ये 53% पाणी असूनसुद्धा वाघ नदीला आमची मागणी आहे की फक्त शिरपूरपर्यंत आपण पाणी सोडावं। शिरपूरपर्यंत पाणी सोडले तर आमचे जे पुरामुळे इफेक्टेड जे गावं आहे आणि ज्यांनी आता उन्हाळ्याची रब्बी लावली त्यांच्या गुरांना पाणी पाहिजे। अनेक लोकांनी जे पिण्याच्या पाण्याची नळ योजना आहे त्याच्या विहिरी त्या वाघ नदीमध्ये खोदलेल्या आहे, बांधलेल्या आहे। त्याच्यामध्ये सुद्धा पाणी संपूर्ण संपलेलं आहे ना, त्या विहिरीमध्ये पाणी नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पाण्याची नितांत गरज आहे। अधिकाऱ्यांना आम्ही बोललो पण अधिकारी हे सिरियसली घेत नाही, कारण की यांना काय वाटतो माहीत नाही। यांना कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही अशा प्रकारचं आम्हाला वाटून राहिलं। आज मी चीफ इंजिनियर यांच्यासोबतसुद्धा बोललो तर चीफ इंजिनियरनं म्हटलं की आता आम्ही आढावा बैठक घेऊन राहिलो नागपूर ह्या ठिकाणी सुपरिंटेंडिंग इंजिनियरसोबत, आणि आढावा बैठक घेतल्याच्या नंतर लगेच आम्ही तुम्हाला निर्णय देऊ अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। नक्कीचपणे आमची हे शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे की शेतकऱ्याला पाणी मिळालंच पाहिजे। शेतकऱ्याला पाणी मिळालं नाही तर शेतकरी कसा जिवंत जगेल। पावसाळ्यामध्ये त्यांचं नुकसान झालं, त्या नुकसानाची भरपाई उन्हाळ्याच्या रब्बी पिकामध्ये निघाली पाहिजे अशा प्रकारची भावना घेऊन शेतकरी ह्या ठिकाणी रब्बी लावतो। पण या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आज त्यांना पाण्याविना राहावं लागत आहे। 15 दिवस झाले रब्बी लावून झाली, सर्व जमिनीला भेगा पडलेल्या आहे, पण आतापर्यंत यांनी नदीला पाणी सोडलेलं नाही। नक्कीचपणे अगर तो 4-5 दिवस पाणी सोडलं नाही तर शेतकऱ्याची संपूर्ण फसल चौपट होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल। ह्यासाठी म्हणून इथली संपूर्ण जनता म्हणजे शेतकरी आणि त्या भागातील सर्व जनता ह्या ठिकाणी एक आंदोलनाचा पवित्रा घेऊन या मनोर डॅमच्या पारीवर आज आंदोलन करत आहे। पावसाळ्यामध्ये शेती लावलो, डॅम सोडला, पूर्ण वावर म्हणजे आमचा पूर्ण ना बुडून गेला, एकही धान झाले नाही। रब्बी लावला, रब्बी आता 15 दिवस झाले, 15 दिवस होऊनही आता डॅम सोडत नाही आहेत। त्याच्यासाठी सर्व गावकरी लोक एकत्र जमला आणि आंदोलन केलं। शेतकऱ्यांची मागणी आहे, गेल्या 10 ते 15 दिवसापासून नदी पूर्णच कोरडी आहे। शेतकऱ्यांना पाणी नाही मिळून राहिलं, पिण्याचं पाणी नाही, जनावरांना पाणी नाही आहे। कुठल्याच प्रकारचे आम्ही वारंवार आमदार साहेबांकडे गेले, विद्यमान आमदार त्यांच्याकडे गेलं, कर्मचाऱ्यांना फोन लावलं, मग माजी आमदार कोरोटे साहेब यांच्याकडे गेलं, त्यांनी सर्वांना फोन लावलं, तुम्ही चालू करा रिक्वेस्ट केली, तरी पण त्यांना आम्हाला आतापर्यंत कोणताच न्याय न मिळाल्याने आम्ही निर्णय घेतला की एक वेळा आंदोलन करू आणि आमची रब्बीची फसल 3 महिन्याची पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी आम्ही आज इथे आंदोलनाला बसले आहोत। आंदोलन आहे हा पाण्यासाठी आंदोलन आहे आणि आज जे आंदोलन अशासाठी करण्यात आलं आहे की आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्यासोबत आम्ही 15 दिवसापासून संपर्क साधत आहोत की धरणाचं पाणी सोडा, कारण शेती आहे ती मरत आहे, त्यासाठी पाणी सोडा। पाणी ते न सोडल्यामुळे हा आंदोलन आहे।